तिथून निघतो कार्यक्रमाचा एक नियम असा असते, चालू केल्याशिवाय माणसं येत नाही. हे चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री राम राम राम, 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 हरे राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, हरे राम राम राम, श्री 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 राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, हरे राम राम राम, श्री राम राम राम, हरे राम राम राम, श्री राम राम राम, राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, श्री राम राम राम, श्री राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, पुंडलिका हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। वक्रतुंड महाकाये सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा, वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः, लक्ष्मीनेरनाथ
ध्वज सारथीचे दोन्ही रथ रावणे केला हातात संग्रामात साठोपे प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे नंदाबाई ठिकाणी कथेला आरंभ करू लागलेला आहे. भव्य दिव्य अशा प्रकारचा लक्ष्मण शक्ती सोहळा मौजे हिवरा बुद्रुक या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिल्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे. भगवान प्रभू रामचंद्र आणि असणाऱ्या त्या ठिकाणी सहाय्य करण्यासाठी भैया लक्ष्मणजी आणि रणभूमीच्या ठिकाणी गेलेत. रणामध्ये ध्वज अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा राजा रावणाने छेदला महाराज. लक्ष्मण भैयाला रणात रावणाला त्या ठिकाणी हात म्हणजे अशा प्रकारचे हाल आणि असणारे भैया लक्ष्मणजीने केले. आता मात्र राजा रावणाला लक्ष्मणजी आटोपत नाही अशा प्रकारची अवस्था आणि असणाऱ्या त्या ठिकाणी होऊ लागलेली म्हणतात. आणि लक्ष्मण केला विरत तो राम न मानी लंकानात विभीषण केला अश्वघात त्याची चापत मारवया. भैया लक्ष्मणजीने रथांचा असणारा त्या ठिकाणी विरत केला. रथ असणारा त्या ठिकाणी मोडला महाराज. तरी राजा रावणाला राग येत नाही का? मनामध्ये क्रोध आहे परंतु त्या ठिकाणी असणार बाह्य स्वरूपाने बघू लागला आणि असणार त्या ठिकाणी राग मनामध्ये धरला आणि आता असणार त्या ठिकाणी लक्ष्मणला सोडतो आणि विभीषणाकडे वळतो आणि विभीषणाला मारतो अशा प्रकारचा विचार केला आणि असणार भैया लक्ष्मणजीला मारण्यासाठी राजा रावणाने टप धरली. कशा प्रकारे मारतो ऐका म्हणले. लक्ष्मण झाली अपरता करीन विभीषणाच्या घात तो सोडीन शरणांगता क्षणाधता विसंभे. लक्ष्मण भैया त्या ठिकाणी परत जात नाहीत. असणारा राजा रावण बघू लागलेला आहे. कधी लक्ष्मण असणारा रणभूमीमधून बाहेर जाईल आणि कधी मी विभीषणाला मारेल, कधी विभीषणासोबत युद्ध करीन अशा प्रकारचा त्या ठिकाणी राजा रावण आणि असणारा विचार करू लागला. काय होतं म्हणले का? धीर न धरीच रावण परत नव्हेची लक्ष्मण विभीषणावरी आपण हाती निर्वाण मांडिले. सतत करू लागला महाराज राजा रावण. त्याला वाटलं आता लक्ष्मण का त्या ठिकाणी रणभूमीमधून काय जायला तयार नाही. मग काय करावं? आता बघतो म्हणला विभीषणाकडं. आता हे लक्ष्मणाला बाजूला ठेवतो आणि पहिला विभीषण मारतो नंतर लक्ष्मणजीकडे वळतो अशा प्रकारचा विचार केला राजा रावणाने. आता धनुष्यबाण सज्ज केला आणि त्या ठिकाणी भैया लक्ष्मणजीला मारण्याचा लक्ष्मणजीला प्रयत्न करताय. काय होतंय म्हणले ऐका. घोडे मारिता रावण वेगिरत सांडूनी झाड मारावया विभीषण करुणी उड्डाण धाविलला. अशा प्रकारचा त्या ठिकाणी असणारा राजा रावण धीर धरून मारू लागला महाराज आणि असणारा नजर ठेवलेली आहे आणि नजर ठेवून अशा प्रकारचा त्या ठिकाणी निर्वाणीचा मारण्याचा प्रयत्न उड्डाण आकाश मार्गामध्ये उड्डाण करू लागला आणि आकाश गतीमधून त्या ठिकाणी विभीषणजीला मारण्याचा प्रयत्न करताय. लक्ष्मण भैयाला मारण्याचा प्रयत्न करू लागला. अशा प्रकारचा संग्राम रणभूमीमध्ये राजा रावण आणि भैया लक्ष्मणजी विभीषणजी असं विधान त्या ठिकाणी असणार होऊ लागलेले म्हणतात. विभीषण देखुणी दृष्टी दात खाय सकट ओटी त्याचे नळीचे रक्त घोटीत देसी दस कंठी क्षोभला. एवढा क्रोध राजा रावणाला आला महाराज. त्या ठिकाणी असणारे डोळे लालबुंद झालेले आहेत. असं असणार त्या ठिकाणी क्रोध आलेला आहे मनामध्ये आणि असणार भैया लक्ष्मणजीकडे बघू लागला. काय करावं? याच्या असणार त्या ठिकाणी नळ दाबव का? ह्याच्या असणार नळाची वट घ्यावी का काय अशा प्रकारचा विचार राजा रावणाच्या मनामध्ये येऊ लागला आणि असणार त्या ठिकाणी विभीषणजीकडे धावू लागला. काय होतंय म्हणले ऐका. एक घाई होय चालते ऐसे अभिमंत्रुनी सत्की सोडिली विभीषणा प्रती लंकेपती साटपे. अशा आणि विचाराने त्या ठिकाणी धनुष्य बाण सज्ज केला. असणारा धनुष्यावरती बाण जोडला आणि बाणावरती असणारे जी मंत्र असणार त्या ठिकाणी धारण केलं. मंत्राची शक्ती त्या बाणावरती असणारे सोडली आणि तोच बाणाने असणारा विभीषणजीकडे सोडला. काय होते म्हणले ऐका पुढे. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणवरती त्रिदा छेदुनी पाडिली क्षिती निज शरणार्थी रक्षिले. राजा रावणाने अशा प्रकारचं निर्वाणीची शक्ती ही भैया असणार त्या ठिकाणी शरणागत असणारे विभीषणजी ह्यांच्यावरती क्रोधाने आणि असणारे सोडली गेली महाराज.
आता सोडल्याच्या नंतर भैया लक्ष्मणजी त्या ठिकाणी बघतायत राजा रावणाने त्या ठिकाणी असणाऱ्या शक्ती सोडलेली आहे. त्यावेळेस आणि असणारं भैया लक्ष्मणजी धावत गेले आणि जे विघ्न बिभीषणजीवर असणारं आलेलं होतं, जी शक्ती बिभीषणजीवर सोडली होती त्याच शक्तीचा असणारा नाश करण्यासाठी भैया लक्ष्मणजी आले आणि ती शक्ती त्या ठिकाणी हाताहात केली, असणार बाजूला केली आणि बिभीषणजीचं संकट असणार त्या ठिकाणी मुक्त केलं. अशा प्रकारचं त्या ठिकाणी नाथ बाबा सांगतायत. राखावया बिभीषण पाठी राखा लक्ष्मण पाहूनच के रावण शक्तीचे गुण सांडिली. भैया आणि असणार त्या ठिकाणी लक्ष्मणजीने असणार विचार केलेला आहे. आपला शरणांगत आहे महाराज, कारण जोही शरण येईल त्या शरणांगताला त्या ठिकाणी आपण वाचवावं अशा प्रकारचा विचार भैया लक्ष्मणजीने केला. ह्या शरण आलेला बिभीषणजी आपल्या रामाला, म्हणून आपल्या स्वतःचा न विचार करता ती एवढी असणारे भयंकर अशा प्रकारची राजा रामाकडे जी शक्ती होती त्या शक्तीचा सामना त्या ठिकाणी केला आणि ती शक्ती आपल्या धनुष्यबाणाच्या साह्याने आपल्या सामर्थ्याने त्या ठिकाणी असणाऱ्या त्या शक्तीचा नाश केला. शक्ती दुरावली गेली आणि बिभीषणजीचं संकट आणि असणारं त्या ठिकाणी सोडवलं गेलं. अशा प्रकारचा आणि त्या ठिकाणी होऊ लागला. शक्तीचे दिले लक्ष्मणे ऐसे ते कोणी रावणे दुसरी शक्ती सज्जिली तेने बिभीषण प्राण घ्यावया. पहिले आणि असणाऱ्या त्या ठिकाणी शक्ती सोडलेली भैया लक्ष्मणजीने आपल्या बाणाच्या सामर्थ्याने पूर्ण शक्ती त्या ठिकाणी हातात केलेली आहे. पुन्हा परत राजा रावण त्या ठिकाणी चिडला, लालबुंद झालेला आहे, राग आला. एवढी भयंकर आणि असणारी शक्ती असणारी सोडली, परंतु आणि असणार माझी शक्ती असणारी वाया घालवली. परत दुसरी आणि त्या ठिकाणी शक्ती काढली, परत धनुष्यबाण काढला, त्याच्यावरती आणि असणार पुन्हा मंत्र असणार त्या ठिकाणी टाकले आणि दुसरी शक्ती पुन्हा परत बिभीषणजीवर टाकू लागले. काय होतं म्हणले पुढं, बिभीषणाच्या घ्यावया प्राण तुझी शक्ती सज्जी रावण निवारू जाता लक्ष्मण दोघे जण मरतील. आता बिभीषण मेल्याशिवाय राहणार नाही हा विचार भैया लक्ष्मणजी करू लागले महाराज. कारण अशा प्रकारचा बिभीषणाचा घ्यावया प्राण दुसरी शक्ती सज्ज केली राजा रावणाने. कारण पहिली शक्ती वाताहत केलेली आहे, आता दुसरी शक्ती सज्ज केली. आता ही शक्ती मात्र कुणीच निवारण करू शकत नाही, नवे भैया लक्ष्मण सुद्धा करू शकत नाही. हा विचार राजा रावण मनामध्ये करू लागला आणि ही शक्ती आणि असणारे बिभीषणजीवर सोडू लागला. काय होतंय पुढे म्हणले का, शक्तीने वारवया दारुण सोय तोलून रावण अनुलक्षुनी बिभीषण सोडी आपण अति कोपे. आणि मला अशा प्रकारची असणारी भयंकर शक्ती, ह्या शक्तीचं असणारं सामर्थ्य अशा प्रकारचं होतं की जर त्या शक्तीने आणि असणारं सोडल्याच्या नंतर कशाही प्रकारचा आघात होऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये अनिवार आणि असणारी शक्ती ती तोलून राजा रावणाने धरली आणि तीच शक्ती आणि असणारं लक्ष केलेलं बिभीषणाकडं. कारण लक्ष्मणाकडे लक्ष नव्हतं, परंतु पहिला बिभीषण मारावा अशा प्रकारचा विचार केला, अनुलक्षण केलं, क्रोध आला आणि क्रोधामध्ये दुसरी असणारी शक्ती सज्ज करून बिभीषणजीवर सोडू लागला. काय होतंय म्हणले पुढे ऐका, करावया बंधूची समाप्ती घ्याव आणि विसाहती प्रलय विद्युत तुल्य दीप्ती गगनी शक्ती कडाली. गगनी शक्ती कडाडली, जसं विजेचा कलकलाट व्हावा म्हणा त्या ठिकाणी आकाशामध्ये, अशा प्रकारची असणारी शक्ती राजा रावणाने आणि असणार त्या ठिकाणी सोडलेली. विचार केला मनामध्ये, सक्का भाऊ आणि पक्का वैरी अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी होऊ लागला. आपला भाऊ आहे हे सुद्धा राजा रावण विसरला महाराज. का, कारण वासना अंतकरणामध्ये असताना त्या ठिकाणी माणसाला नातं गोत त्या ठिकाणी कळत नाही आणि काही षडरूपी विकार माणसाच्या जी शरीरामध्ये आहेत ते बाकी त्यांना स्वैर्य धार्य कळत नाहीत, नातं गोत कळत नाही, भाऊ बहीण कळत नाही. अशा प्रकारची स्थिती राजा रावणाची आज झाली महाराज. आणि असणारा आपला सक्का भाऊ आहे आणि त्याला शक्ती कशी मारावी हे सुद्धा त्याच्या मनामध्ये विचार आला नाही. क्रोध आलेला आहे, आता बिभीषणाला मारतो अशा प्रकारचा विचार केला, भयंकर शक्ती बिभीषणाकडे सोडली. काय होते म्हणले ऐका, शक्ती अनिवार्य दारुण जाणून या बिभीषण माझे नवाचती प्राण अचूक मरण मज आले. अशा प्रकारचा आणि असणारा विचार असणाऱ्या भक्तराज बिभीषणजी करू लागले महाराज. कारण राजा रावणाने अशा प्रकारची तीव्र असणारी शक्ती प्रचंड सोडल्याबरोबर असणारे भक्तराज बिभीषणजी विचार करू लागले महाराज. आता खरं नाही, कारण त्या शक्तीचा अनुभव भक्तराज बिभीषणजीला होता की जर एवढी भयंकर शक्ती जर आपल्या अंगावरती जर आली
ही जर असणार त्या ठिकाणी आघात जर आपल्याला केला तर आपण या ठिकाणी आता वाचणार नाही. आणि ही तर राजारावने आपल्याकडे सोडलेली आहे, ही शक्ती आपल्याकडे येणार आहे आणि ही मात्र आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा विचार केला. मग बिभीषणजीच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. काय होतं म्हणले पुढे ऐका. विभीषणा चिंताक्रांत तवलौ सौमित्र पावला तेत पाठीसी घालून शरणांगत अभयनमित्त स्थापिला. चिंता करू लागले महाराज बिभीषणजी. आता काय खरं नाही म्हणले. आता एवढी असणार प्रचंड शक्ती आपल्यावरती सोडलेली आहे. चिंता मनामध्ये आले, भीती मनामध्ये वाटू लागलेली आहे. तोपर्यंत देवाची काळजी महाराज. आपण म्हणतो त्या ठिकाणी असणार किती संकट आले तर तोच बघणारा, तोच करणारा असतो. असं किती आपण प्रयत्न केले मारण्याचं तर मरण नाही. मग तशा आणि विचाराने त्या ठिकाणी चिंता करू लागले बिभीषणजी. त्याच वेळेस मात्र भैया लक्ष्मणजी आणि त्या ठिकाणी बघू लागले. बघता तोपर्यंत त्याला त्या ठिकाणी समोर आले. भक्तराज बिभीषणजीला आपल्या पाठीमागे ठेवलं आणि राजा रावणाची शक्ती येऊ लागलेली आहे. त्या शक्तीला सामोरं जाण्याचं काम लक्ष्मणजी करू लागले. काय शक्ती कशा प्रकारे येते भैया लक्ष्मणजी काय करतात ऐका म्हणले. विभीषणा शरणांगता स्वयंस्मरे श्री रघुनाथ नामी नाही मरणवस्था निर्भयता श्रीरामे. अशा प्रकारचा शरणांगत बिभीषणजी असणार आहे. त्या ठिकाणी असणार स्मरण करू लागले भगवंताचं महाराज. कारण देवाचं मरण, देवांचं नाव हे कधी येतं माणसाला, ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस देव आठवतो, एरवी देव आठवत नाही. मग अशा अनेक विचार आणि बिभीषणजीने विचार केला. आता आपलं मरण समोर आलेलं आहे. मा भयंकर शक्ती राजारामाने आपल्याकडे सोडलेली आहे. आता आपण वाचणार नाही. मग काय करावं. घ्या देवाचं नाव. लगेच असणार त्या ठिकाणी जप सुरू केला. भगवंताचं नामस्मरण करू लागले. आता नावच जर घेतलं तिथं मरणाचा विषय राहतच नाही महाराज. तिथं नाम जर घेतलं, नाम घेतलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विघ्न त्या ठिकाणी राहत नाही. नामाचं कीर्तन साधन बाई सोपे आणि जळतील पापे जन्मांतरिके. म्हणजे अशा प्रकारचं नामाचं सामर्थ्य. नुसतं नाव जर घेतलं तर अनेक कोट्यावधी पाप नष्ट होतात, परंतु जे आलेलं विघ्न आहे हे सुद्धा विघ्न संपून जातं. हे नामाचं सामर्थ्य बिभीषणजीच्या लक्षामध्ये आलं आणि बिभीषणजी रामचंद्राचं नामस्मरण करायला सुरुवात करू लागले. राम नामाच्या अनुवृत्ती दोघे स्वानंद नाचती ते देखो निलंकापती विस्मित चित्ती पय झाला. दोघे भजन करू लागले महाराज. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घेऊ लागले आणि नामस्मरण करत करत पावलं खेळू लागले. आपल्याला हरिपाठात पावले खेळायचे म्हणलं तर माणूस लाजवतो, म्हणतो नको लय कंबर दुखत येईल, पाय दुखत येत. भगवंताचं नामस्मरण करायचं असेल, देवाचं भजन करायचं असलं तर माणसाने नाचलं पाहिजे. आनंद आहे महाराज देवाला. अशा आणि विचाराने त्या ठिकाणी भैया लक्ष्मणजी आणि बिभीषणजी सुद्धा दोघंही नाचू लागले आणि रामनामाचं स्मरण करू लागले. काय राजारामाची शक्तीची ताकद येण्याजवळ अजिबात नाही महाराज. एवढा आनंद त्या ठिकाणी, एवढं संकट आलेलं आहे, परंतु भगवंताचं नामस्मरण करत करत नाचू लागले. त्यावेळेस मात्र राजा रावणाला येडच लागलं. राजा रावण टकमक बघू लागला. ही काय भानगड आहे. एवढी भयंकर शक्ती मी सोडली आणि हे मस्त रामाचं नाव घेतलं तर नाचतायत. हा काय प्रकार आहे. राजा रावण विचार करू लागला काय होतंय ऐका. मी सोडिली दुर्धर शक्ती ते मरण भय नाही चिंती दोघे स्वानंदी नाचती निर्भय स्थिती सौमित्र. राजा रावण विचार करू लागला महाराज हे नेमका प्रकारच काय. कारण एवढं भयंकर विघ्न मी ह्यांच्यावरती सोडलंय आणि हे ह्याचे प्राण ह्यांचा जाणार आहे. आता मरण जवळ आलो कोणाला भीती वाटत नाही. कोणाला मारा वाटतं इथं बसल्यापैकी. मला सांगा मी 1000 रुपये बक्षीस देतो, मला फक्त म्हणते मला मारा वाटते. मग राजा रावण विचार करू लागला महाराज की ह्या दोघांना एवढी भयंकर शक्ती मी सोडली, ह्या दोघांचा आता प्राण जाणार आहे. आणि प्राण जाणार तरी हे दोघं नाचायला लागलेत, उड्या मारू लागलेत, भगवंताचं नामस्मरण करू लागलेत. ही नेमकी भानगड काय आहे. अशा प्रकारचा विचार राजा रावण करू लागला. आश्चर्यचकित झाला. काय होत आहे का नर वानर नामांकित मरण भय नाही भीत ते देखून लंकानात अति विस्मित पय झाला. तोंडात बोट घातलं महाराज. राजा रावण विचार करू लागला नेमकी भानगडच काय होऊ लागली. कारण विस्मित झालेला आहे. नर वानर, नर माणूस आहे त्या ठिकाणी, वानर आहे असणार बिभीषण.
मग अशा आणि विचारांनी त्या ठिकाणी भीती आणि असणार दोघांनाही वाटत नाही, दोघांनाही मरणाची काय आणि असणार त्या ठिकाणी काय वाटायना, मग नेमकी असणारी भानगड काय अशा प्रकारचा विचार राजा रावण करू लागला. चिंता करतोय काय होतंय म्हणले ऐका. आघाड नामाचे महिमान पुढे कथा संधान श्रुती द्यावे अवधान शक्ती निवारण सौमित्रे शक्ती निवारण सौमित्रे. कारण शक्ती अशा प्रकारची असणार त्या ठिकाणी महाराज. नाथ महाराज या ठिकाणी सांगतात अगाध नामाचं महिमान आहे महाराज. नाम घेता वाया गेला असं नाही ऐकला. नामाचं सामर्थ्य नाथ बाबा या ठिकाणी सांगतायत महिमान नामाचं आहे. हे नाम कसं आहे, नाम घेतल्याच्या नंतर काय होतं, कथानुसंधानावधारा नाथ महाराज आपल्याला इथून पुढे नामाचं महत्व सांगू लागले. कशा प्रकारे शक्ती अनिवार्य आहे. आता बाई लक्ष्मणजी या शक्तीचा कसा वापर करतात, कसं शक्ती त्या ठिकाणी असं निवारण करतात, सविस्तर आपण त्या ठिकाणी आता श्रवण करूया. विभीषणाच्या निजघाती रावणे सोडिली जे शक्ती सौमित्री नेली भस्मांती ते युक्ती अवधारा. राजा डवराने भयंकर शक्ती सोडली, आता बिभीषणजीचा घात होणार आहे अशा प्रकारचा विचार आणि असणार राजा राहून करू लागला महाराज. एवढी शक्ती अनिवार्य असणारे सोडली गेलेली आहे. पण त्या शक्तीचं असणार बाई लक्ष्मणजी समोर आलेले आहेत आणि समोर आल्याच्या नंतर बाई लक्ष्मणजीने आपल्या युक्तीने, कारण ह्याला सुद्धा व्यक्ती लागते संकट आल्याच्या नंतर, त्याला थोडे असणार नॉलेज लागतं महाराज आपल्या भाषेमध्ये. तसं भैया लक्ष्मणजीच्या लक्षामध्ये आलेलं आहे राजा रावणाने शक्ती सोडलेली आहे. आता ही जाऊन बिभीषणावर आदळणार आहे, बिभीषणजीचा प्राण जाणार आहे. मग या शक्तीचा कसा नाश करायचा अशा प्रकारचा युक्तिवाद भैया लक्ष्मणजी करू लागले. काय युक्ती करतात ऐका. यक्षिणी वाटीची मुख्य शक्ती ते लक्ष्मण वैश्वरती शक्तीने निवारिली शक्ती पाडिली स्थिती दुखंडे. पाडिली शक्ती उखंडे. कारण किती तुकडे केले महाराज आता सांगता येईल. कारण यक्षिणी नावाची वटी, अशी यक्षिणी वटी नावाची असणारी शक्ती, ह्या शक्तीचं सामर्थ्य अशा प्रकारचं आहे. कारण ती शक्ती आता ही लक्ष्मण भैयाला वंश होऊ लागली. आता कशा प्रकारे त्या ठिकाणी वंश होती, म्हणजे शक्तीनेच त्या ठिकाणी शक्ती निवारण कर. कारण कार्य करत असताना त्याला वर्म लावलेले. एखाद्याला त्या ठिकाणी खोकला आला, त्याला तापीचं औषध जमत नाही, त्याला खोकल्याचं औषधच लागतं तेव्हा खोकला बरा होत असतो. न तर का आपण आपल्या भाषेमध्ये एक म्हण आहे, दुकान मशील आणि इंजेक्शन पकालीला, आपली मराठी म्हण आहे ती. तशा प्रकारे ही शक्ती कोणाला निवारण होऊ शकत होती का? नाही. मग ही शक्ती फक्त भैया लक्ष्मणजीच निवारण करू शकत होते. आणि ह्या शक्तीचं कार्य, ह्या शक्तीचं त्या ठिकाणी थांबवण्याचं काम, शक्ती रोखण्याचं काम भैया लक्ष्मणजी करू लागले. कशा प्रकारे करतात ऐका. राखावया चरणांगत लक्ष्मी सदा सावचित्त तेने शोभला लंकनाथ येणे भात घात चुकविला. कारण शरणांगत्याचं रक्षण करणं हे त्या ठिकाणी असणार मान कार्य महाराज. कारण कुणीही आपल्याला शरण जर आला, त्याने कुठल्याही प्रकारचं आपल्याला काही जरी आपल्याला मदत मागितली तर आपण अवश्य करावं महाराज. ही जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि हीच जाण भैया लक्ष्मणजीने ठेवली. शरणांगत आहे माझा विभीषण, त्या ठिकाणी शरण आलेला आहे. मग या शरणांगताला त्या ठिकाणी आपण सावध रीतीने त्या ठिकाणी त्याला काय केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार केला आणि त्या ठिकाणी सावध होऊन लक्ष्मणजी बिभीषणजीला त्या ठिकाणी सांभाळण्यासाठी समोर आले आणि ती शक्ती त्या ठिकाणी असणार थांबवण्याचं काम करू लागले. त्यावेळेस मात्र राजा राहून बघू लागला कशा प्रकारे अवरता शिकतेला हे आपण पुढे ऐकूया. येणे शक्ती पाते जाना निचेच मरावा विभीषण आडवा येऊन लक्ष्मण शक्ती छेदन तेने केले. भैया लक्ष्मणजीने त्या ठिकाणी असणार महाभयंकर अशा प्रकारचं त्या ठिकाणी शक्तीचं छेदन केलं महाराज. राजा रावणाच्या मनामध्ये विचार आलेला होता,
आता पहिली व्यर्थ गेलेली, आता दुसरी सोडली, आता दुसरीने मात्र बिभीषण वाचणार नाही, अशा प्रकारचा मनामध्ये विचार राजा रावणाचा होता. परंतु ही सुद्धा शक्ती ज्या वेळेस असणार सोडली त्यावेळेस लक्ष्मणबाईने ह्या शक्तीचा सुद्धा नाश केला आणि त्या ठिकाणी भैया लक्ष्मणजीचं संरक्षण केलं. मात्र राजा रावण टकमक बघू लागला. आता काय करावं, कसं करावं अशा आणि असणार विचार करतोय. काय करतोय म्हणले पुढं, आधी मारीन लक्ष्मण मग मारीन विभीषण ऐसा क्रोध रावण शक्ती निर्माण काढिली. रावणाने विचार केला. आता मात्र म्हणला लक्ष्मणाकडे विभीषणाकडे वळण्यापेक्षा आता अगोदर लक्ष्मण मारू. एकदा सोडली लक्ष्मणाने वाचवलं, दोनदा सोडली लक्ष्मणाने वाचवलं, मग आता लक्ष्मणालाच मारल्याच्या नंतर पुन्हा कोण वाचवीन, विभीषणाला. अशा प्रकारचा विचार केला. त्या ठिकाणी विभीषणजीला सोडलं आणि असणार राजा रावणाच्या मनामध्ये क्रोध आला. त्या ठिकाणी परत बाण असणार त्या ठिकाणी सज्ज केला आणि भैया लक्ष्मणजीकडे वळाला. कशा प्रकारे लक्ष्मणजीला मारण्याचं काम करतोय ऐका म्हणले, जिचे नाव ब्रह्मशक्ती जय निवरेना रघुपती सौमित्राच्या निज घाती निर्वाण आरती सोडिता. निर्वाण आरती अशा प्रकारची त्या ठिकाणी शक्ती, ब्रह्म नावाची शक्ती, ही शक्ती त्या ठिकाणी राजा रावणाला प्राप्त झाली होती. हे शक्तीचं कार्य असं होतं महाराज की जेणेकरून जगाच्या मालकाला सुद्धा तिचं निवारण करणं शक्य नव्हतं. एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये होतं आणि त्याच शक्तीचा त्या ठिकाणी त्याने असणारं सहाय्य घेतलं. ती शक्ती आणि असणार ब्रह्मशक्ती असणार घेतलेली आहे आणि आता ती शक्ती ज्या अर्थी रामालाच निवारण करू शकत नाही त्या अर्थी लक्ष्मण काय निवारण करणार आहे, अशा प्रकारचा विचार राजा रावणाने केला. ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी सज्ज केली आणि तेच शक्तीने लक्ष्मणजीला मारण्याचं काम राजा रावण करू लागला. कशा प्रकारे मारतो ऐका म्हणले, विमुख करुणी माझ्या ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती त्याने क्षोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडिता. विमुख झाला, बारीक झाला महाराज. त्या ठिकाणी राजा रावण विचार करू लागला. एवढे असणार ब्रह्मशक्ती आता घेतलेली म्हणला, परंतु ज्या दोन शक्त्या होत्या महाभयंकर अशा प्रकारच्या, त्या दोन शक्त्या सुद्धा त्या ठिकाणी पराक्रम होत्या, ख्याती करणाऱ्या होत्या. पण त्या दोन्ही शक्तीने सुद्धा मला त्या ठिकाणी असणार कुठल्याच प्रकारचं यश दिलेलं नाही. लक्ष्मणाने दोन्ही शक्त्या भस्म केलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी क्रोधामध्ये पुन्हा ब्रह्मशक्ती आणि असणार सज्ज केली आणि भैया लक्ष्मणजीकडे सोडण्याचं काम राजा रावणाही करू लागला. म्हणतात नाना परिचा दुर्धरा युक्ती मै केली माईक शक्ती तेन चले श्रेष्ठ सुरवरा प्रती लंकापती संचिता. अशा प्रकारचा राजा रावण असणार माईक शक्ती असणार त्या ठिकाणी. नानापारी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्धर अशा राक्षसांना महाराज अशा प्रकारे राक्षसासारखे अवलादी इतके भयंकर आहेत, त्यांना कशाही प्रकारचं त्या ठिकाणी काही करता येतं पण माणसं मारता येतात. तसं राजा रावणाने अनेक प्रकारच्या शक्त्या त्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीने सोडण्याचं काम केलं, तयार केल्या. पण ह्या शक्तीने मात्र लक्ष्मण भैयाला कुठल्याही प्रकारचं काही आणि असणार आघात झाला नाही. भैया भक्तराज विभीषणजीला असणारं काही झालं नाही. मग अशा अनेक शक्त्या सोडण्याचं काम केलं, परंतु दुर्धर शक्ती असणार माईक शक्ती ही सोडण्याचं काम करू लागला. काय होतंय म्हणले ऐका, तेने प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मव्रतोक्ती दुर्धर. देवबाप्पाला बोललेलं महाराज राजा रावणाने. आता थकलं म्हणला या शक्त्या सोडू स्वतःच्या. मग आता काय करा, चला म्हणले ब्राह्मणाकडं. कोण्या सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे गेला महाराज राजा रावण. ब्रह्मदेवाची प्रार्थना केली, पाया पडला, ना घासलं ब्रह्मदेवाच्या समोर. आता त्यांना काय लाज राक्षसांना नाही महाराज, कारण राक्षसांना लाज बिलकुल नाही. मरण जर जवळ आलं, काही संकट आलं का काही करायला बसलेले राक्षस. अशा प्रकारची अवस्था राजा रावणाची झाली. प्रार्थना केली ब्रह्मदेवाची आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी असणार अनिवार्य अशा प्रकारचा या त्रिभुवनामध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ
या त्रिभुवनामध्ये सुद्धा अशा प्रकारची दुर्धर शक्ती ही कुणालाही प्राप्त न होणारी ही ब्रह्मशक्ती प्राप्त करण्यासाठी हा आणि असणारा राजा रावण ब्रह्मदेवाला विनंती करू लागला म्हणतात. ब्रह्मा म्हणे रावण शक्ती सर्वांची घेईल प्राण अवतार पुरुषी जाणार बाधकपणा चालणार. राजा रावण विनंती करू लागला, पाय पडू लागला, ना घासू लागला ब्रह्मदेवाच्या पुढं. काही करा बाबा, मला देव बाप्पा का. आता त्यांच्याच वंशामधला त्याला काय थोडंच लाज आहे. अशा आणि विचाराने त्या ठिकाणी असणारा ब्रह्मदेवाला राजा रावण बोलू लागला, ही अशा प्रकारची शक्ती द्या की जेणेकरून ज्या वेळेस मी ज्या माणसावर सोडील त्या माणसाचा प्राण असणारा वाचला नाही पाहिजे, प्राण गेला पाहिजे. त्या ठिकाणी अशा प्रकारची शक्ती मला प्राप्त करून द्या. अशा आणि विचाराने राजा रावण विनंती करू लागला म्हणतात. अवतार पुरुषा प्रती माझी बाधना ब्रह्मशक्ती प्राण नये ववे निश्चिती त्याची निशक्ती संपेल. अशा आणि प्रकारे त्या ठिकाणी शक्ती अवतार पुरुषा प्राप्ती, कारण अवतार पुरुषांना सुद्धा प्राप्ती कोणाला होऊ शकत नाही. ह्या शक्तीचं सामर्थ्य आहे महाराज. अवतार पुरुष म्हटल्याच्या नंतर पुन्हा काय, मग जेणेकरून ही कोणालाही बाधा करणार नाही. अवतार पुरुषालाही ब्रह्मशक्तीचं वरदान तसं बरं का, कोणालाही बाधा करू शकत नाही महाराजी. त्या अशा प्रकारची ही शक्ती प्राण ही निश्चितपणाने त्या ठिकाणी कोणाचा घेणार आहे. आता देव अवतार पुरुष म्हणजे त्या ठिकाणी देव, मग त्यांचा घेऊ शकत नाही. अशा विचाराने त्या ठिकाणी राजा रावणाने मागणी केली, पण ब्रह्मदेव त्या ठिकाणी असणार सांगतात ही शक्ती त्या ठिकाणी मिळेल, परंतु अवतार पुरुषाला कोणालाही बाधा करणार नाही. अशा ब्रह्म शक्तीचं वरदान त्या ठिकाणी सांगितलंय. यावरी शक्ती प्रियाने त्याने जीव नाही वाचणे ऐसी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणाकारणे सज्जिली. शेवटे शक्तीचं सामर्थ्य महाराज त्या, आणि ती शक्ती ब्रह्मदेवाकडून असणार प्राप्त केली, आणि ती शक्ती असणार. आता ही शक्ती आणि राजा रावणाने विचार केला, आता ही शक्ती सोडली लक्ष्मण वाचणार नाही. आता ह्या राजा रावणाला काय कळत आहे ही शक्ती कोण आहे कोणाची का. आता त्याचे बी नातू गोता आताडे गोतोडे काय म्हणते, तशा प्रकारे नाते गोते होते त्याच्यामध्ये, पण राजा रावणच्या लक्षामध्ये आलं का नाही आलं महाराज. मग अशा आणि विचाराने त्या ठिकाणी ती ब्रह्मशक्ती सज्ज केली आणि भैया लक्ष्मणजीवर सोडू लागले. काय होतंय म्हणले, शक्तीने मारावा विभीषण तो सौमित्री वाचविला पण समुख लक्ष्मी लक्ष्मण काय रावण बोलत. लक्ष्मण भैयाला त्या ठिकाणी लक्ष्मण भैयाने शरणांगत असणारा विभीषणजीला वाचवलं. हा राग राजा रावणाच्या मनामध्ये शक्ती प्राप्त झालेली आहे ब्रह्मशक्ती, आणि ही शक्ती आता प्राप्त झाल्याच्या नंतर मनामध्ये अहंकार आला, क्रोध आलेला आहे. दोनदा वाचवला विभीषण, आता तिसऱ्या वेळेस ब्रह्मशक्ती हातामध्ये आलेली आहे. लक्ष्मणा आता ही तिसरी शक्ती सोडतो, आता अडव म्हणला. अशा प्रकारचा विचार केला. वाचविला विभीषण आता तुझा घेईन प्राण शक्ती दारून सोडोनी. लक्ष्मण भैयावरती त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारची ब्रह्मशक्ती सोडण्याचं काम करू लागला. दोन गेल्या, तिसरी सोडली, आता हिला अडवून प्राण वाचव अशा प्रकारचा विचार केला आणि शक्ती सोडू लागला. शक्ती सोडून दारून तिसीन चले निवारण हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. शेवटी भयंकर अशा प्रकारची शक्ती ती महाराज. राजा रावणाने विचार केला ही शक्ती सोडली लक्ष्मणाच्या अंगावर जाऊन आदळणार, लक्ष्मणाचा घात करणार आणि घात करून शक्ती परत येणार. अशा प्रकारचा मनामध्ये विचार करू लागला आणि ब्रह्मशक्ती सोडण्याचं काम करू लागला म्हणतात. शक्तीचा घात चुकविला कळेल पुरुषार्थ ऐसे बोलिला लंकनाथ शक्ती सोडित चाटुपे. विचार केला, विचार करून त्या ठिकाणी शक्ती सज्ज केली आणि शक्ती सज्ज करून त्या ठिकाणी असणार लक्ष्मण भैयाकडे सोडू लागला. काय होतंय, शक्ती तेजाच्या कलाडी उभय सैन्य पडे झापडी प्रळय विदूच्या पडा पाडी गगनी गडाडी गड गरजे. भैया लक्ष्मणजीकडे ब्रह्मशक्तीचा असणार त्या ठिकाणी प्रचंड अशा प्रकारे क्रोधाने आणि सोडले गेल्या बरोबर अशा प्रकारचा आवाज होऊ लागला. आकाशामध्ये जसं असणार विजेचा कडकडाट हो तशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी कडकड 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 आवाज त्या ठिकाणी झाला आणि आवाज करत करत भैया लक्ष्मणजीकडे ते ब्रह्मशक्ती आणि असणार धावा घेऊ लागली. काय होतं म्हणले पुढे ऐका. सौमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत
याची नेत्रे सावचित्त येर मूर्छित शक्ती तेजे. सांगितलं सामर्थ्य महाराज. त्या ठिकाणी असणारी शक्ती कोणापासून? फक्त असणारा भैया लक्ष्मण असतील, प्रभू रामचंद्र असतील आणि वीर हनुमंतराय असतील. अशा महावीर अशा आणि 3 वीरांना कुठल्याच प्रकारची शक्ती काहीच करू शकत नव्हती. परंतु भैया लक्ष्मणजीवरती सोडली आणि शक्ती सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होऊ लागलं म्हणले ऐका. शक्ती देखुणी दुर्धर लक्ष्मण योद्धा वीर धीर दळणळी नानु मात्र सजुनी सारसेदित. भयंकर शक्ती राजा रावणाने सोडली. ब्रह्मशक्ती सोडल्याबरोबर भैया लक्ष्मणजीने बघितले राजा रावण क्रोधाने त्या ठिकाणी शक्ती आपल्याकडे सोडलेली. शक्तीचा आवाज होऊ लागला. किंचित डगमगले नाही भैया लक्ष्मणजी. मनामध्ये बिलकुल अशा प्रकारची असणारी भीती मनामध्ये नाही. न डगमगता आपला बाण सज्ज केला आणि बाण सज्ज करून कशा प्रकारे आपल्याला त्या ब्रह्मशक्तीचं निवारण करता येईल अशा प्रकारचा विचार भैया लक्ष्मणजी करू लागले. धनुष्य बाण जोडला. काय करतात शक्ती म्हणजे काढाडी गगनी लक्ष्मणे बिंदुनी बाणी शतदा सांडली छेदुनी घातली पिटोळी निरलंबी. अशा प्रकारचं त्या ठिकाणी शक्ती जवळ 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 येऊस्तर एकूण बाण सोडला महाराज. बाण जसं सोडला तसं त्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीवर जाऊन बाण पडला. असताना त्या ठिकाणी कडकडाट आवाज झालेला आहे. दोघांची त्या ठिकाणी शक्तीच आणि बाण समोर समोर आले आणि असणार जसं असणार त्या ठिकाणी एकदा तारेला तार चिटकवू आणि त्याचा जो करंट खाली पडतो, जसे विस्तवाचे गोळे त्या ठिकाणी खाली पडतायत अशा प्रकारचं त्या ठिकाणी अग्नी त्या दोघांच्या संघर्षामध्ये पडू लागलेला आहे. अशी अवस्था त्या असणाऱ्या अस्त्राची आणि त्या धनुष्यबाणाची त्या ठिकाणी असणारे होऊ लागलेले म्हणतात. ब्रह्मशक्ती अति निर्वाण गगनी येता कडाडून लक्ष्मणाची संरक्षणी कृपा वचनी वदे राम. शेवटी असणाऱ्या निर्वाणीची त्या ठिकाणी शक्ती महाराज ती ब्रह्मशक्ती आणि एवढी निर्वाणाची ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी कडकड कडकड करत येणारी होती. परंतु भैया लक्ष्मणजीचं संरक्षण करणार अवतार पुरुष आहेत. आपल्याला म्हणायचं त्या ठिकाणी वाचवायला त्या ठिकाणी भगवंताच्या हातामध्ये चाले शरीर कोणाच्या सत्य भगवंताच्या असणाऱ्या कार्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग लक्ष्मणावरती त्या ठिकाणी शक्ती सोडली म्हणजे काय? राजा रावणाच्या हातामध्ये मरण नव्हतं. मग भगवंत त्या ठिकाणी धावून येणार. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र कशा प्रकारे त्या ठिकाणी शक्तीचं निवारण करतायत ऐका म्हणले. श्रीराम दृष्टी अवलोकन शक्ती शक्ती केली क्षीण ब्रह्मशक्तीसी देवोनी मान राखिली आपण निर्वरित्य. भैया लक्ष्मणजीने त्या ठिकाणी भगवंताची असणारी मूर्ती दृष्टीमध्ये ठेवली महाराज डोळ्यासमोर. विघ्न आपल्याला आल्याच्या नंतर जसं देवाचं नाव आठवतं तसं भैया लक्ष्मणजीने काय केलं? दृष्टीमध्ये भैया लक्ष्मणजीने प्रभू रामचंद्राची मूर्ती समोर डोळ्याच्या ठेवली महाराज. मग काय झालं? जशी दृष्टी मनामध्ये जसं त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती बघितली तर त्याच बरोबर ती शक्तीची शक्ती असणार त्या ठिकाणी काय झाली? लीन झाली. आणि लीन देऊन त्या ब्रह्मशक्तीचा मान देण्यासाठी त्या ठिकाणी लक्ष्मणजी काय करू लागले ऐका म्हणले पुढं. श्रीरामे शक्ती केली क्षीण त्यावरी लक्ष्मण विंदिता बाण शक्ती पडता पडता जाण जेली रावण साटोपे. हॅलो वाचक सूचक मंडळींना विनंती आपले नाव नोंदणी करा. कारण नाव नोंदणी केली तर मला इथं बोलवता येईल, ना तर पुन्हा काहीच मेळ लागणार नाही. या आपोआपले नाव या. चला हॅलो हॅलो बास वाढवले. हॅलो हॅलो बास
कमी करा एकदम झिरोच करा गडबडच घेऊन दे फक्त. हॅलो 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान महाराज की जय धर्म एकनाथ महाराज की जय लक्ष्मण रणांत ध्वज चारतीचे दोन्ही रथ रावणे केला हात हात संग्रामात टोपे. प्रताप रामचंद्र प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन हनुमंतराच्या चरणी नाग बाबा असणारे पैठण निवासी आणि इथं बसलेले सगळे भक्तगण वाचक सूचक यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी कथेला प्रारंभ करतो. लक्ष्मण भाईंनी काय केलंय? बाण सोडलाय आणि बाण सोडल्याबरोबर चारी घोडे असणाऱ्या राजा रावणाचे मारलेले आहेत. वीरत असणाऱ्या राजा रावण केलेला आहे. अशी गती आणि त्या लक्ष्मणाने रणभूमीमध्ये राजा रावणाची केलेली महाराज आहे का? रणी लक्ष्मण केला विरत तो रागण माने लंका नाते बिभीषणे केला घात त्याची टपत मारवया. काय केलेले? लक्ष्मण बाईंनी चारी रथ मारले. राजा रावणाला राज नाही आलेला. राजा रावणाचं एकच शिस्त आहे, मी शक्ती मारीन आणि लक्ष्मणाला काय करीन. शिक्षाला एवढीच असणारी जित असणारी त्या राजा रावणाची महाराज आहे का? लक्ष्मणे झाली परता करीन बिभीषण जनाच्या घाता सोडिना चरणांगता क्षणार्धता न विसंबे. राजा रावणाच्या मनात आलेलं आहे, मी निश्चितपणे लक्ष्मणाचा घात करीन, लक्ष्मणाला शिक्षा लावीन. नंतर मला लक्ष्मणाचा घात केल्याच्या नंतर माझा लहान भाऊ असणारा कोण बिभीषणाचा सुद्धा मी घात करीन, असा विचार राजा रावणाने मनात केलेला महाराज आहे का? धीरन धरित रावण परत नवे लक्ष्मण बिभीषणावर आपण हाती निर्वाण मांडिले. राजा रावणाने काय केलेलं आहे? बाणामागे बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मणाने बिभीषणाला पाठीमागे धरलंय आणि बाण सोडायला लक्ष्मणाने सुद्धा सुरुवात केलेली भारत आहे का? घोडे मारिता रावण वेगीरथ सांडणी जाणे मारवया बेबे क्षणरे करुणी उड्डाण विघ्नला. सांगायला सुरुवात केलेली आहे. लक्ष्मणाने 4 3 संपलेली असे 43 संपलेली. असे बरं माग आलेली पहिल्यापासून सुरुवात झाली आधीची. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निचपळ केवी पडळ चिते रावणे घेवणे हाती आणि पुढते सौमित्रा. राजा रावणाने कर 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 असणारी शक्ती फिरवली, सोडी लक्ष्मण बाईच्या अंगावर. शक्तीचा प्रताप आहे महाराज. जशा आकाशामध्ये विजा लक 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 करतात तशी शक्ती, प्रकाशमय वातावरण त्या ठिकाणी झालेली शक्ती निघालेली ती आहे का? जळणी शक्ती हानिता जाणे लक्ष्मण विधील तीव्र बाण भेन भेन रावण आणि आपण दुर्वले. आणि नंतर काय झालेलं आहे? शक्ती बघितली, लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावलाय आणि बाण सोडलाय. किती तुकडे गेले महाराज शक्तीचे आहे का? रावणे शक्ती घेऊन हाते आपुल्या सर्व शक्ती
राजा रावणाने कर 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 असे तात्या खाल्लेले आहेत. हातामध्ये शक्ती धारण केलेली आहे आणि शक्ती धारण करून त्या लक्ष्मण बायाकडे शक्ती सोडलेली आहे आणि सोडली नंतर अंगबळे जांभळे बाहुबळे प्रताप तिळे तिळे शक्ती सोडिता रण कोल्होळे रावण उचळे कडकडे. जेवढे जेवढे अष्टांग आहेत, जिथं जिथं सांधे आहेत, तिथं तिथं सगळी शक्ती एकवटलेली राजा रावणाच्या अंगामध्ये आणि अंगामधली शक्ती हातामध्ये आणलेली आणि हातामधली शक्ती सोडून दिली महाराज. असा राजा रावाने त्या ठिकाणी असं घनघोर युद्ध लक्ष्मणाचा आणि त्या राजा रावणात चालू आहे महाराज. ऐका लक्ष्मण वीराती निधडा कंदन सर मागे पुढा शक्तीचे दिले तडतडा निज कुराडा वेंधोले. लक्ष्मण वीर कसा आहे? डबल कथा चालू आहे बरं का. माग आल्यात 5-7 वय पुन्हा ती. आणि लक्ष्मण अजिबात मागे पुढे सारखायला तयार नाहीये. निधडावीर असणार आहे, धीर आहे, सुर आहे. लक्ष्मणाने नंतर काय केलंय ते ऐका पुढच्या वेळीमध्ये महाराज. ऐका. मया सुरे निर्मिली हाती भोती जे ते छेदिली बाण व्रते उरली केवळ ब्रह्म शक्ती ब्रह्मवर दोते अनिवार्य. शक्ती निर्माण केली ती कोणी मायासुराने. शिल्लक राहिली ब्रह्मशक्ती. ब्रह्मदेवाचा अंश शक्तीमध्ये ब्रह्मशक्ती शिल्लक राहिली. लक्ष्मणाने बाण मारलाय पण मायासुराने शक्ती निर्माण केलेली तिचं खंडन केलेलं आहे पण शिल्लक ब्रह्मशक्ती राहिलेली. आता ब्रह्मशक्ती काय करते ते ऐका. शक्ती येतात संपूर्ण लक्ष्मीने विंदोनी बाण सत्यलोकीवर ते झाले उडवी आपण साठोपे. लक्ष्मणाने शक्ती आल्याबरोबर समोर बघितली. धनुष्याला बाण लावला, सोडाय. शक्ती इथं तिथं उडवली नाही महाराज. भूलोक सत्यलोकापर्यंत म्हणजे ब्रह्मदेव त्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी शक्ती उडवली अशी बाणाने. अशी गती या लक्ष्मण भयाने रणभूमीमध्ये केलेली महाराज. ऐका. शक्ती निजवळ येऊ पाहे लक्ष्मण बाणी पिटती जाये शक्ते उचने घेवणे ललाये दुर्धर घाये आणि शक्ती लक्ष्मणाला भेद करून पावलेली आहे. लक्ष्मणाच्या अंगावर पावलेली आहे पण लक्ष्मण शक्तीला जवळ येऊन देणार. कारण शक्ती जवळ आली की लक्ष्मणाने बाण सोडायचा, शक्ती पुन्हा उडवायची असा खेळ असणार त्या रणभूमीमध्ये चालू आहे महाराज. ऐका. शक्य तपणे गुप्त गते अंगी आदळया पेट पते लक्षणे खडगे वडे हाते जब वेले मागते सत्य लोका. जवळ 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 अशी शक्ती येऊन दिलेली लक्ष्मणाने. बाणाने तर लांब पळवली पण शक्ती जवळ आली की लक्ष्मणाने खडग हातात धारण केलेले त्या खडगेने असा मार दिल्याबरोबर पुन्हा नंतर ही शक्ती सत्य लोकाला उडवली महाराज. अशी गती त्या ठिकाणी गेलेली. ऐका. खंड घायाच्या गणाने शक्तीचे जे तरणांगणे या उतळल्या गगने जेविता रंगले नभो शोभा. आकाशामध्ये जे चैतीपूर्वाच्या चांदण्या लक 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 करतात त्याप्रमाणे असणारी शक्ती लक्ष्मणाने उडवल्या बरोबर शक्ती संपूर्ण आलेली महाराज त्या ठिकाणी अशी सारखी. ऐका. लक्ष्मण असता सावचित्त होऊ न शक्य शक्तिपात हे जाणून लंका नाथे. हॅलो. चला पुढील वाचक विठ्ठल महाराज जाधव. आणि शक्ती काहीच करू शकत नाही असा विचार कोणी केलेला आहे? राजा रावणाने केलेला आहे. नंतर राजा रावणाने काय केलेलं आहे? नंतर पुन्हा त्या शक्तीला पाठीमागून बाण जोडायला सुरुवात केलेली. कारण माझी शक्ती का लक्ष्मणाला भेद करू शकत नाही असा विचार लक्ष्मण या राजा रावणाने मनात केलेला महाराज. ऐका. प्रभु रामचंद्र भगवान की जय.
लक्ष्मण वीर्याती गाढा अचूक संधानी नित्य निधडा वा. शक्ती घेऊन अंगाकडा लाविले वेडा लंकेश. लक्ष्मण भाईंनी काय केलेलं आहे? शक्तीचं काय जवळ येऊन द्यायला तयार नाही. वीर गाडे असणारे धनुधर असणारे लक्ष्मण आहेत. शक्तीला अजिबात आपल्या हृदयाकडे येऊन देणार अशी गती लक्ष्मणाने त्या शक्तीची केलेली महाराज आहे का? लक्ष्मण पडवया दूषित छळन करी लंका रणी मारिला रघुनाथ राक्षस गरजत अति गजरे. आणि इकडे काय केलेलं आहे? भ्रमित व्हावा, कोणत्यातरी गोष्टीने भ्रमित करायचंय. इकडे रामचंद्र प्रभू मारले, रामचंद्र प्रभू रामाला मारले असा आक्रोश कोणी केलाय? दैत्याने केलेला, राक्षसाने केलेला आहे. कारण लक्ष्मणाचं मन इकडे तिकडे जावा ही युक्ती राजा रावणाने केलेली महाराज. रावणाच्या निजबाणी राम पापा पडिला नांगणी. लक्ष्मणी ऐकता हे वाणी काया वाचा मनी विकल गेला. वार्ता निघत खोटी बातमी बरं काही. कशामुळं? लक्ष्मणाचं मन भ्रमित करायचं कोणाला? राजा रावणाला. रामचंद्र प्रभू राजा रावणाच्या बाणाने जमिनीवर पडलाय असा निष्ठा काय केलेला, कल्पना केलेला कोणी दैत्याने. आणि ही वार्ता कोणाकडे गेलेली आहे? लक्ष्मणाकडे गेलेली आहे. लक्ष्मणाकडे वार्ता गेल्याबरोबर इकडे अवस्थामध्ये लक्ष्मण दिसू लागलेला महाराज त्या ठिकाणी. ते ऐका. मन झाले संचित धनुष्य विकळ गेला हात. रामवीर हे अति दूषित तव शक्तिपात आदळला. आणि इकडे तिकडे चलबिचर त्या लक्ष्मणाचं मन झाल्याबरोबर धनुष्याला बाण लावायचा आहे. पण थोडा भ्रम त्या ठिकाणी तयार झाला. लक्ष्मण अरे आपला भाऊ असणारा रामचंद्र प्रभूला मारले म्हणते असा विचारामध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी पडले. काय भ्रमित झाल्याबरोबर तितक्या टायमामध्ये ब्रह्मशक्तीने काय केलेलं आहे? लक्ष्मणाच्या हृदयावर भेद केलेला आहे महाराज त्या ठिकाणी. ते ऐका. शक्ती भेदता हृदयासी रामस्मरण सुमित्रासी. शक्ती भेद झाला हृदयासी वर कांतीशी लागली. आणि नंतर काय झालंय? लक्ष्मणाच्या हृदयाला शक्ती लागलेली आहे. नामस्मरण लक्ष्मणाच्या मुखामध्ये राम 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 असं नामस्मरण आहे. पण शक्ती लागली कशी? हृदयातून बाहेर गेली नाही. नुसता स्पर्श असणारा शक्तीने केलेला महाराज. ते ऐका. जेथे श्रीरामाचे स्मरण तेथे सर्व जाणारी घे मरण. वा. शक्ती बापुढे ते कोण वर कांती जाण लागी. अहो तुमच्या आमच्या सारख्याला लौकिक दृष्टीने आपल्यामध्ये लक्ष्मणाला शक्ती लागली. पण लक्ष्मणाला शक्ती लागणच कुठं? कारण सदैव कंठामध्ये नामस्मरण चालू आहे महाराज. पहिलेच आपल्याला संतोष महाराज सांगितलं नाम घेता वाया गेला असा कोणी ऐकला. ज्याच्या मुखामध्ये सदैव नामस्मरण आहे त्याला मरण काय बापुढे? शक्ती काय आहे? असा नाथ महाराजांनी विचार आपल्या समोर मांडलेला. ते ऐका. हृदयी लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पडला. ते देखून रघुपती कृपाणुवरती गहिवरला. लक्ष्मणाला पर्च भेद असणाऱ्या शक्तीने हृदयावर केल्याबरोबर लक्ष्मणाला मूर्छना आलेली आहे. धरणीवर असणारा लक्ष्मण भयात पडलेले आणि हे पाहून त्या रामचंद्र प्रभूला सुद्धा गहिवरून आलेला त्या ठिकाणी. ऐका. असवे स्रवती लोचन राम झाला विषण्ण वदन. लक्ष्मणाचा गेला प्राण काय आपण करा. रामचंद्र प्रभूने लक्ष्मण भयात पडण्याबरोबर अरे रे 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 म्हणले भैया रामाला इतकं दुःख झालेलं आहे काय करा आता असा विचार रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये आलेला ना. रामचंद्र प्रभू काय करू ते ऐका. लक्ष्मण रणी पडल्या झाड श्रीरामाशी दुःखदा अश्रुधारा स्रवती नयन सबाष्प वचन बोलत. काय दुःख असणारा रामचंद्र प्रभूला झालेलं आहे. कारण आपला भाऊ असणारा जमिनीवर धरणीवर पडलेला आहे
आणि राम मनातली मनात काय करून शोक करून राहिलेले आहेत. दोन्ही डोळ्यावाट रामचंद्र प्रभूच्या पाण्याच्या धारावा उडालेले महाराज. ते ऐका. तेची काळी रघुनाथ क्षण राहुन या ध्यानस्थ लक्ष्मणा नाही जीवघात जाणून युद्धार्थ आरंभी. रामचंद्र प्रभू काही क्षण स्तब्ध राहिलेले आहेत. पुन्हा मनातली मनात विचार केला, अरे व्यर्थ दुःख करायचं काय उपयोग नाही, कारण लक्ष्मणाला जन्म नाही मरतो नाही असा विचार रामाने मनात केलेला आहे. आणि धनुष्य हातामध्ये घेतलेले युद्ध करण्यासाठी रामचंद्र प्रभू रणभूमीमध्ये निघालेले नारद. ऐका. रणी मारवया रावण कालकृतांत प्रळयाग्नी पूर्ण ऐसा खवळला रघुनंदन धनुष्य बाण सजुनी. आणि राजा रामाला मी आता निश्चित मारीन असा विचार असणाऱ्या रामाने केलेल्या मनामध्ये जसा काय कृतांत पेटाव त्याप्रमाणे रामाला राग आलेला आहे. आणि राग येऊन रामचंद्र प्रभू हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेले महाराज. ऐका. श्रीरामाचे बाण त्यासी नचले निवार तेने गजबजीला रावण पळ्या पणाती धाम. सर्वपणे रामचंद्र प्रभूंनी बाणामागे बाण जसं पावसाच्या धारा पडाव त्याप्रमाणे बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. राजा रावणाचा निभाव लागे ना. राजा रावणाने मनात विचार केलेला आपल्याला रामचंद्र प्रभू आटपत नाही असा विचार मनात केलेला. नंतर राजा रावण काय करतो ते ऐका. लक्ष्मणाचे शोभेदान रामी मांडिले निर्वाण विंदिता बाण घेईल प्राण धाके रावण पळे धुरी. आणि राजा रावणाच्या मनामध्ये विचार आलेला आहे, अरे भाऊ असणारा कोण धरणीवर पडला कोण लक्ष्मण भैया याचा सूड घेण्यासाठी रामचंद्र प्रभूला राग आलेला आहे. आणि राग येऊन निश्चित म्हणजे आपला प्राण घेतल्याशिवाय राम मागे पाठीमागे हटणार नाही असा विचार राजा रावणाने केलेला आहे. राजा रावणाला पळायला सुरुवात केलेली महाराज. ऐका. पळून या उठा उठे गुप्त राहता सैन्य गोठे तरी रावण धाके पोटे रामचर वृष्टी सहावेना. राजा रावण पळालेला आहे. पण कुठे जाणार आहे. सैन्याच्या आडंगी काय लपलेला राजा रावण आणि विचार मनात केलेला आहे निश्चित रामचंद्र प्रभूचा बाण इथपर्यंत सुद्धा येऊ शकतो असा धाक राजा रावणाच्या मनामध्ये आलेला महाराज. ऐका. जैसा का चंडवात मेघा करीत हातात तैसा रावण सैन्यांत स्वे पळता ती धाके. रामचंद्र प्रभूचा सारखा धाक लागलेला आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये काय ढग यावन वारा शिटवाचे ढग थांबत नाहीत त्याप्रमाणे रामाच्या बाणाच्या भीतीने असणारा राजा रावण सैन्यामध्ये जाऊन लपलेला आहे. महाराज बोला. श्रीराम वीर जग जेथे न लागे पडच्याच्या पाठी रावण निज सैन्याची गोठी अति संकटी राही. राजा रावण बुद्धिमान आहे महाराज. राजा रावण माहित होतं रामचंद्र प्रभू कसे वीर आहेत पण त्याच्या पाठीमागे कधी बाण टाकणारे नाहीयेत असा विचार राजा रावणाने केला. नंतर पळालेला राजा रावण कशामुळे जीवाच्या भीतीमुळे. महाराज बोला. श्रीरामी नेम केला आपण रणी मारावया रावण रावण सैनी राहिला लपून आपण वाचविले. आणि रामचंद्र प्रभूंनी पण करता मला निश्चित मी कोणाला मानून राजा रावणाला आज मारीन असा पण असणारा रामचंद्र प्रभूंनी केलेला आहे. या भीतीने असणारा राजा रावण या सैन्यामध्ये जाऊन लपलाय कारण जीवाची भीती प्रत्येकाला. महाराज राजा रावण सुद्धा लट ओढू लागलेला कशामुळे रामचंद्र प्रभूच्या बाणामुळे अशी गती त्या युद्धभूमीमध्ये झालेली आहे. रणी असत लंकनाथ विचाद काळ नव्हे येत सुमित्र करावा सावचित हाची पुरुषार्थ पै आम्हा. आणि सगळ्याला वाटू लागलेला आहे लक्ष्मण भाई पडलेले. लक्ष्मण भाईला उठवायचा हात पुरुषार्थ आमचा आहे. पण राजा रावण इकडे भीतीपोटी काय झालेलं आहे रामाचा बाण येतो का काय अशी गती राजा रावणाची झालेली. महाराज ऐका. रावण लपून मेळी राम येऊनी सुमित्रा जवळी शक्ती भेदुनी हृदय कमळी धरातळी प्रवेशनी. आणि नंतर काय झालेलं आहे राजा रावण पळून गेलेला आहे पण त्याच्या पाठीमागे रामचंद्र प्रभू लागत नाहीयेत. नंतर राम लक्ष्मणाच्या जवळ आलेले बघते
हृदयाला शक्ती लागलेली आहे. शक्तीने हृदयाला भेद करून पाताळामध्ये असणारी शक्ती निघून गेलेली आहे असं रामाने बघितलंय महाराज ते ऐका. जैसा है सर्प प्रवेश वारुळे तैशी शक्ती भेदली हृदय कमळी ते देखुनी तये वेळी राम कळवळी बंधुष्णे हे. नागरामाने दृष्टांत दिलेला आहे. जसं वारुळ आहे, वारुळामध्ये जसा साप जातोय त्याप्रमाणे राजा रावणाने सोडलेली ब्रह्मशक्ती हृदयाला लागलेली आहे. हृदयाला लागून हृदयाच्या बाहेर निघून कुठे गेलेली आहे, पाताळामध्ये शक्ती गेलेली आहे. अशी गती त्या शक्तीची झालेली महाराज ऐका. राम कृपाळू संपूर्ण शक्ती उपडावया जाण वाचवावया लक्ष्मण करी स्पर्शन अमृत हस्ते. अरे रामचंद्र प्रभू इतक्या मनामध्ये योग झालेला महाराज कळवळा आलेला आहे. लक्ष्मणाची शक्ती हृदयाला लागलेली उपटायला हळूवार अमृतासारखा हात आहे रामचंद्र प्रभूचा आणि उपटायला राम बघू लागलेत महाराज ते ऐका. शक्ती भेटली हृदयात तिसी श्रीरामे लावूनी हात स्वे उपडू पाहत बहुत वर्जित नाना युक्ती. आणि रामचंद्र प्रभूने स्वतः हाताने काय शक्ती उपटायला सुरुवात केलेली आहे. नाना प्रयत्न करायला सुरुवात केली. नंतर काय झालंय महाराज ते ऐका. शक्ती उपडिताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती आईसे आपण सर्वथा जाणन करावे. अरे रामचंद्र प्रभू शक्ती असताना लक्ष्मण भयाची उपटू पाहू लागलेले. पण काही जण म्हणे थांबा रामा रामा तुम्ही असं करू नका. कारण जर शक्ती तुम्ही जर उपटिली निश्चितपणे लक्ष्मणाचा प्राण जाईन रामा असे असणारे जाणकार मोठमोठाले वयोवृद्ध रोग काय वानर सेना रामचंद्र प्रभूला बोलते महाराज त्या ठिकाणी ऐका. बाप कृपाळू रघुपती त्यांच्या उपेक्षुनी नाना युक्ती शक्ती उपडी निज हस्ते कृपा मृत्यू कृपाळू. आणि सगळ्याच्या बाजूला असणारे कोण रामचंद्र प्रभू आहेत महाराज. आपल्या स्वतःच्या हाताने शक्ती धरलेली उपटून पाहून आलेले आहेत महाराज रामचंद्र प्रभू ते ऐका. अय मुलीवर थांबा थोडं. बोल नका ना. तू म्हणता ऐकायचं काय तिकडं नाही बसू द्या. श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली वीर्यरथ लक्ष्मण मारवयाचे सामर्थ्य हात हात होऊन गेले. आणि रामचंद्र प्रभूने दिसता हात त्या शक्तीला लावल्या. शक्ती काय वेळली विरोध झालेली हात गेलेली महाराज. काय लागाय शक्तीचा लक्ष्मणाचा प्राण घेण्यासाठी. कशामुळे रामचंद्र प्रभू स्वतः त्या ठिकाणी बसलेले महाराज. अशी गती त्या रणभूमीमध्ये झालेली ती ऐका. ब्रह्मवरदोक्ती पुरती हृदयी रुतली ब्रह्मशक्ती. श्रीरामे धरुणी हाती सवलीला युक्ती छेदिली. ब्रह्मदेवाचं वरदान असणारी शक्ती राजा रावणाने ब्रह्मदेवाला प्राप्त करून शक्ती घेतलेली आहे. शक्ती उपडित रघुनंदन ते संधी साधुनी रावण श्रीरामावरी वर्षे बाण अति दारुण साठपे. आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मण भायांची शक्ती उपटू लागलेली आहे. एवढी संधी कोणी बघितली राजा रावणाने. कारण राजा रावणाला वाटलं रामचंद्र प्रभूच्या हातामध्ये काय नाही बाण धनुष्य नाहीये असा विचार असणारा त्या राजा रावणाने केला. बाण सोडायला सुरुवात केलेली महाराज बोला. रावणाचे येता बाण राम माने तृणा समान स्वहस्ते उठवून लक्ष्मण दे आलिंगन अति प्रीती. आणि नंतर जसे बाण कसे वाटू लागले रामचंद्र प्रभूला जशा गवताच्या काड्या वाऱ्याने उडाव त्याप्रमाणे असणारे राजा रावणाचे बाण त्या ठिकाणी दिसू लागले महाराज ते बोला. हनुमान सुग्रीवादी जाण पाचारुणी वार गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्थान. रामचंद्र प्रभूंनी कोणाला बोललेलं आहे नळनिर्जामुळे हनुमंत याला बोलिलेलं आहे. सगळे वानर सैन्याला जवळ जवळ बोलिलेलं आहे. म्हणजे लक्ष्मणाला काय करा उचला ना आपल्या शिबिराकडे घेऊन जा. ग्रीष्मांतीच्या काशी मेघ निववी जीवने देवी निववावे लक्ष्मणासी तव रावणासी मी वधीन. आणि सांगायला सुरुवात केलेली आहे लक्ष्मणाला तुम्ही जपा जवळ घेऊन जा. आणि तितक्या टायमामध्ये रामाने सांगायला सुरुवात केलेली
मी निश्चित मला आता राजा रावणाला मारतोय असे असणारे रामचंद्र प्रभू बोलालीत आहे का? आजी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखाल आरावण की आराममय जाण जग संपूर्ण देखाल. आता म्हणजे आजची माझी परिस्थिती अशी आहे, एक तर राजा रावण या पृथ्वीवर ठेवणार नाही तर राम दिसणार नाही. राजा रावणाने जर मला युद्धभूमीमध्ये जर मारलं, राम पुन्हा दिसणार नाहीये आणि राजा रावणाला सुद्धा मी ठेवीत नाही अशी प्रतिज्ञा कोणी केली? रामचंद्र प्रभूंनी केलेली निघालेले युद्ध करण्यासाठी. बोला. राम नामी नये मरण तो राम किवी मरे आपण रणिनी मला रावण अवघे जण देखाल. अहो राम नाम जर आपण घेतलं तर काय होतं? जन्म मृत्यूतून का बाजूला होतात महाराज? जन्माचं काम नाही, मरायचं काम नाही. आणि स्वतः रामचंद्र प्रभू मरत असतात का? आज मला निश्चित राजा रावण काय प्राण जाणार आहे असं सगळ्याला वाटवलेले महाराज त्या ठिकाणी ऐका. राम जगाचा आत्मा राम जेथनरी घे जन्म मरण रावणासी मरण धर्म आलोट मरण पै आले. राम म्हणजे कसे जगाचं मरण टाळणारे कोण? रामचंद्र प्रभू आहेत. निश्चित मला राजा रावण आज काय मेल्याशिवाय राहत नाही असं 33 कोटी दैवताला त्या ठिकाणी वाटवलेली अशी गती त्या युद्धभूमीवर झालेली आहे. राम चैतन्य विग्रही राम देहीच विदेही राम द्वंद्वात चित्त पाहे राम ठाई छटाई परब्रह्म. अरे राम कशी परब्रह्म आहे? चराचरामध्ये असणारे कोण राम आहेत? आणि माणूस म्हणतो ना आत्मा अमर आहे, तसे रामचंद्र प्रभू मरणार आहेत का? नाहीयेत. पण लौकिक दृष्टीमुळं आपण काय म्हणतात? रामाने प्रतिज्ञा केली मी राहीन ना राजा रावण राहील. कोणामुळे केलेली आहे? हे तुमच्या आमच्यासाठी लौकिक दृष्टीमुळे केलेली आहे. खरं रामाला भीती आहे का? अजिबात नाही. निश्चित सगळं वाटलं रामचंद्र प्रभू राजा रावणाला मारते. रामे विन सर्वथा तिळ भरी ठाव नाही रिता. त्या जन्म मरण वार्ता पुढील कथा अवधारा. नाद बाबांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. जळी थळी भरला रिता ठाव नाही उरला. कोणा ठिकाणी राम नाही महाराज. काष्टामध्ये पाषाणामध्ये असणारा राम आहे आणि रामचंद्र प्रभू मरत असतात का? नाहीये. ही खोटी गोष्ट आहे असंच नागबाबांनी आपल्याला सांगितलेलं महाराज. शिबिरा धाडून लक्ष्मण बाणे बिंदी तारा रावण यावरी श्रीराम आपण शुभला दारुण शरसृष्टी. आणि नंतर काय केलेलं आहे? शिबिरामध्ये असणारा कोणाला दिलेलं आहे? लक्ष्मणाला वानर सैन्याने उचलून नेलेलं आहे. आणि उचलून नेऊन रामचंद्र प्रभू युद्ध करण्यासाठी राजा रावणाकडे निघाले महाराज. ऐका. ज्याला की सुग्रीवा राज्यदान ज्याला की आणले वानर गण तो मारिना जे रावण निर्वाण बाण विंधो. आणि अशी वाटू लागली त्या ठिकाणी निश्चित मिळेल. वा आता जमलं पा थोडं. असं वाटू लागलेलं आहे की रामचंद्र प्रभू निश्चित राजा रावणाला मारेल अशी गोष्ट त्या ठिकाणी सगळ्याला काय झालेलं आहे? एक जास्त झाला परिस्थिती आलेली अशी गोष्ट त्या रणभूमीमध्ये झालेली महाराज. ऐका. ज्याला ज्ञानोनी पाषाण समुद्री केले सेतू बंधन तो मारीन रावण निर्वाण बाण विंधो. अरे रामचंद्र प्रभूची खात्री कशामुळे आहे? अरे न होणारी गोष्ट रामाने केली ना. पाण्यावर आधार असणारे दगड तरंगलेत. सेतूचं बांधकाम केलेलं आहे. 100 योजना असणारा सेतू तयार केलाय. त्याच्यावर वानरसेना अलीकडे घेऊन आलेले आहेत. मग राजा रावण मारायला टाइम लागणार आहे का? असा विचार सगळ्यांनी केलेला महाराज. ते ऐका. माझी आयुधाचा चमत्कार देखो तसुर नर किन्नर सिद्ध चारण विद्याधर देखो तर समग्र सुरसिद्ध. रामाने बोलायला सुरुवात केलेली आहे. माझ्या युद्धाचा चमत्कार 33 कोटी दैवता भक्तीने जन्माला नाही. सूर गंधर्व अनेक असणाऱ्या देवता त्या ठिकाणी बघणार आहेत असं रामचंद्र प्रभूने मनात विचार केलेला महाराज. त्या ठिकाणी ऐका. रामे करुणी दुर्धर रण मारिला ती गरवी रावण पुढे पृथ्वीवरी जाण हे
हे पडती पुराण सुरसिद्ध रामचंद्र प्रभूंनी राजा रावणाला मारलं. जोपर्यंत चंद्रसूर्य ह्या जगामध्ये आहेत, तोपर्यंत ही कीर्ती अमर राहणार आहे. कीर्तीच आहे रामचंद्र प्रभूची, आणि तिथपर्यंत रामन चालणारच आहे. जोपर्यंत चंद्रसूर्य टायमाला निघते तिथपर्यंत अशी कीर्ती असणारे रामचंद्र प्रभू करतील, अशी 33 कोटी दैवताला वाटतंय महाराज. ऐका, आयसे बोलुनी रघुपती सुवर्ण पुंकी भल्ल हा पुंकी भल्ल हाते सतेज घेऊनी धगधगिती लंकापती विंधीला. रामचंद्र प्रभूंनी धनुष्याला बाण लावलाय, पण बाण कसा होता? सुवर्णपंखी बाण होता. सोन्यासारखा चमचम चमचम करणारा असणारा बाण. राजा रावणाला बघितलंय आणि बघून असताना रामचंद्र प्रभूंनी धनुष्याला बाण लावला. महाराज ऐका, रावणे सज्जनी बाण रणविंधीला रघुनंदन समूळ नारांचा शरदारुण विंधी आपण लघुवे. आणि राजा रावणाने सुद्धा रामाचा बाण येतोय तितक्या टायमामध्ये धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडलेला आहे. विचार केलेला रामाचा बाण आपल्याकडे येतोय, हीच असणारी संधी तर राजा रावणाने बघितली, बाण सोडायला सुरुवात केलेली आहे. सुटले दोईचे शरदाळ भूतळाणी अंतराळ वाह. पाणी कोंदले दिगमंडळ कुळाचळ कोंदले. रामचंद्र प्रभूंचे आणि राजा रावणाचे बाण इतके आघात लागणार, पावसाच्या धारा तरी कमी आहेत, वरून प्रकाश पडायला तयार नाहीये. एवढा अंधकार असणार त्या बाणाच्या सावलीन झालेला असं घनघोर वित्त रामचंद्र प्रभूचंद रावणाचं चालू आहे. महाराज ऐका, दोघे विराती उद्भट वारया वाहून देती वाट सत्य हणिताय खणखणाट. अशी गती त्या ठिकाणी झालेली विद्याभूमीमध्ये राजा रावणाचा आणि रामाचा युद्ध चालू आहे. वाऱ्याला सुद्धा यायला वाट नाही. खन 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 असणारे शस्त्राला शस्त्र पिटून आलेले आहेत, असं गंभीर विद्या रामाने मांडलेले. महाराज त्या ठिकाणी ऐका, शस्त्रे हाणिता बोलून वेळी ठिणग्या उठती अग्नी कल्लोळे बाण जळती अंतराळे अर्तुबळी रण योधे. जसं एखादा ताराला तार लागत जसे ठिणग्या निघतात महाराज, त्याप्रमाणे शस्त्राला लगे काय बोलवलं त्या ठिकाणी अग्नीचे असे गोळीची गोळे खाली असणारे पडू राहिलेले अशी गती रामाच्या आणि राजा रावणाच्या विद्यामध्ये झालेली. महाराज ऐका, श्रीरामाचे दुर्धर बाण विनिवारून शक्य रावण भेदुनी अंग त्राण अंगी संपूर्ण आदळती. आणि रामचंद्र प्रभूच्या बाणाचं निवारण राजा रावणाला होईना. महाराज बाण सोडून रामाचा बाण भिडू राहिलेला आहे. अंगावर असणारे रामाचे बाण आदळू लागलेले आहेत. जर 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 असणारा राजा रावण होऊ लागलेला. महाराज अशी गती त्या रावणाची झालेली आहे. धनुष्य छेदिले हातीचे हाती रथीच मारला सारथी, रथीचे वारू पाडिले शेते केला विरथी लंकेश. आणि रामचंद्र प्रभूंनी काय केलेलं आहे? रथ हाकणारा असणारा सारथी मारलेला आहे. सारथी मारला याच्यात नवल नाही, पण 4 घोडे असणारे रामाने मारलेले आहेत. अशी विरथ असणारा म्हणजे बिन रथाचा राजा रावण रामचंद्र प्रभूंनी केलेला आहे. छत्रपाट मुकुटपात ध्वजपात रथपात 5वा झाला कळापात रणि रघुनाथ खवळला. रामचंद्र प्रभूंनी ध्वज पाडलेला आहे, मुकुट पाडलेला आहे, अनेक प्रकारचे असणारे जे भूषण आहे आज या रथाचं सगळं पाडून टाकलेलं आहे. अशी असणारी गती राजा रावणाची केलेली आहे. श्रेदावया दशकंठी रामेश्वर सजिले नेटी तव रावणे देऊनी पाठी उठा उठी पळाला. आणि रामचंद्र प्रभूच्या डोक्यामध्ये आलेला अरे निश्चितपणे राजा रावणाला एका बाणामध्ये मारेन असा विचार रामाने केल्याबरोबर धनुष्याला बाण लावला. पण राजा रावणाने ओळखले आणि राजा रावण पळायला सुरुवात केलेली. महाराज पाठ दाखवून ऐका, रणी मारावा लंकनाथ निर्वाण नेले आला रघुनाथ नेमे आला रघुनाथ रावण पळून बुद्धिवंत जीवघात चुकविला. आणि राजा रावण बुद्धिवान आहे आणि मला रामाने आता नियम केलेला आहे, मला निश्चित मी राजा रावणाला मारीन असं प्रतिज्ञा केलेली आहे. अशी ओळखलंय राजा रावण पळायला सुरुवात केलेली जीवाच्या भीतीने. महाराज ते ऐका, रामे मारावे रावणासी रावणाची बुद्धी कैसी पळून या रणभूमीसी
आपणासी वाचविले. पण रामचंद्र प्रभूची बुद्धी काय? मी निश्चित राजा रावणाला मारीन. पण रावणाची बुद्धी कशी आहे? मी या रावणाच्या बाणाच्या भीतीने पळून जाईन, माझा जीव वाचीन. असं दोन्ही विद्याचं त्या ठिकाणी काय झालेलं आहे? संघटन झालेलं आहे महाराज. ऐका, रामन मारी पळत्यासी हे कळले आहे रावणासी. पळून या लाग वेगेसी आपणासी वाचवी. आणि निश्चित माहिती होती कोणाला? राजा रावणाला. रामचंद्र प्रभू पळणाऱ्या माणसाला पाठीमागे बाण मारित नाही, कारण वीराचं ते लक्षण आहे. पळणाऱ्याला कधी बाण मारून नाही महाराज. म्हणून राजा रावणाने पळायला सुरुवात केलेली आहे. का राम बाणी जर्जरी भूत रावण झाला हात काही नसले पुरुषार्थ मागे पडत अतिधार. चार 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 असणारा राजा रावण झालेला आहे. काहीच राजा रावणाचं चालायला काय तयार नाही महाराज. रामाच्या बाणाच्या वेतीने राजा रावण पळू लागलेला त्या ठिकाणी. ऐका, लंकेचा जो लंकानाथ अपमानला रणांत मोकळ्या की शिपाई पडत घाई कुंतत अति दुःखी. राजा रावणाच्या डोक्यावर मुकुट नाही, केस मोकळे सुटलेले आहेत. सैरावर असणारा कोण राजा रावण पळतोय? मनात विचार केलेला, अरे रामचंद्र प्रभू पळतेला बाण मारित नाही, असा विचार करून राजा रावण पळवलेला आहे. मेघ उडती चंडी वाते गज पळती सिंह सिंहाभिघाते गरुड पळवी सर्पाते देवी रावणाते श्रीराम. आणि रामचंद्र प्रभूच्या बाणाची भीती कशी आहे महाराज? जसा गरुड आल्याबरोबर जसे साप पळत आहेत, वारा आल्याबरोबर जसे काय ढग पळत आहेत, त्याप्रमाणे रामाच्या बाणाच्या भीतीने राजा रावण पळू झालेला महाराज. ऐका, या परिस्वे रावण सांडून गेला रणांगण पुढील कथानुसंधान सावधान अवधान. नागबाणाने इथपर्यंत असलेला राजा रावण पळून गेलेला म्हणले गुण निरूपण इथून पुढे तुम्ही ऐका. असं सुरतेला अवधान देऊन सांगलेले महाराज. ऐका, एका जनार्दनाचे नरणी पळून रावण. हॅलो, तो पाहून सावधरा. गजर झाल्याबरोबर तो पुढं. या त्याच्या शेवटी काय झालेलं आहे? राजा रावण रामचंद्र प्रभूच्या बाणाच्या भीतीने पळून गेलेला आहे. रामचंद्र प्रभू रणभूमीमध्ये उभे आहेत. या त्याचा इथपर्यंत शेवट आलेला महाराज. ऐका, राम स्वानंद कृपाळ रामस प्रेम स्नेहाळ रामस्वे दीन दयाळू प्राणांत पाळू श्रीराम. अरे रामचंद्र प्रभू कसे दीन दयाळू आहेत, सगळ्या दया करणार आहेत, शांतीचं काय प्रतीक आहे असे असणारे नाथ बाबा सांगलेले. ते ऐका, स्वस्ते श्री भावार्थ रामाने युद्धकांडे काकार्टिक्या लक्ष्मण शक्ती भेदो नाम त्रिचत्वा शिरोध्याय प्रभु राम. चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पुढील वाचक बंडू नाना गिरू. प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रणिदळोनी रावणासी सावध करावे सुमित्रासी, राम आला अमेशी जीवी जीवांसी जीवन. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मनोज मार्दुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजी वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कारुनी आता.
राम जगाचे जीवन राम जीवाचे सिद्धन सखात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि शक्ती लागल्यामुळं रावणाबरोबर युद्ध करायला गेलेले आहेत. त्यावेळेला रावण असणारा आपल्याला राम ऐकत नाही असं त्या रावणाला वाटलं आणि वाटल्यानंतर काय झालं, तो असणारा पळू लागला. पळाल्यानंतर प्रभू रामचंद्राने काय केलं, रावण पळून गेला हे पाहिलं आणि ते असणारे लक्ष्मणाकडे आलेले आहेत. आल्यानंतर रामप्रभू असणारा दिनाचा दयाळ, दिनावर दया करणारा असा प्रभू आहे, भक्तावर माया लावणारा असा तो प्रभू आहे आणि तो त्या ठिकाणी येऊन काय करू लागलेला आहे. तो चिराम आपण वाचवया लक्ष्मण कृपाळू संत तुला संपूर्ण त्यासे कल्पांती मरणासे. आणि त्यावेळेला असणारा हा असणारा कोण लक्ष्मणाला वाचवावं म्हणून असणारा त्या रावणाबरोबर युद्ध करण्याचं सोडलेलं आहे आणि सोडून असणारा रावण पळून गेला. त्यावेळेला लक्ष्मणापाशी आलेले आहेत. मनात विचार केलेला आहे की लक्ष्मणाला आता मरण नाहीये, पण या ठिकाणी लौकिक भाव आहे आणि तो जगाला दाखवायचा आहे आणि लौकिक भावामुळं प्रभू रामचंद्र काय करू लागलेले आहेत. रामनी ज्ञानी अति समर्थ तोही वानरांचे विचारांत अनुसरला स्वय वर्तत अनुचारित लक्ष्मी. त्या ठिकाणी असणारा वानर सैन्य जमवलेला आहे. रानातले असणाऱ्या जनावरच म्हणायचं त्यांना थोडक्यामध्ये. वानर सैन्य म्हणजे काय, त्यावेळेला असणाऱ्या त्यांना त्यांची संगती केलेली आहे, त्यांना बरोबर आणलेला आहे आणि त्यांच्यामध्ये असणारा हा प्रभू रामचंद्र राहत आहे आणि राहून असणारा त्यांच्या मनासारखं वागतोय. लौकिक भाव आहे आणि काय करू लागलेला आहे. भूत भविष्य वर्तमान सर्व जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विधन स्वयं दावित. मग असणारा तो कसा प्रभू रामचंद्र आहे, नाटकी असणारा, अंतर्भाव असणारा तो वेगळा आहे आणि बाह्य रंगाने असणारा तो वेगळा आहे आणि त्या बाह्य रंगाने असणारा तो प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्या रणांगणाच्या ठिकाणी त्या वानराबरोबर आणि तो काय करू लागलेला आहे. विकळ देखोनी लक्ष्मण जाणून भविष्याचे चिन्ह व्रत करी विलपन तेही लक्ष्मण. व्रत करी विलपन प्रभू रामचंद्राने असणारा बाह्य स्वरूप असणारा धरलेला आहे. लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, तो असणारा शक्ती लागून पडलेला आहे आणि दुःख करायला प्रभू रामचंद्राने सुरुवात केलेली आहे. लक्ष्मण देखोनी रुधिरोक्षित धरोनी सुक्षणाचा हात बंधू सने कळवित काय बोलत श्रीराम. प्रभू रामचंद्राने काय केलं पा, सुसेनाला हाका मारलेली आहे. सुसेन हा असणारा वैद्य आहे, त्या वानरामधला एक तो वैद्य असणारा सुसेन, त्याला बोलावून घेतलं, त्याच्या हाताला धरलं आणि धरल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या सुसेन वैद्याला आणि काय म्हणतात, प्राणपरिसाधिक झाले सखा बंधू लक्ष्मण मज एकले सांडून स्वय प्राण. काय करावं सुसेना, काय करावं सुसेना, या ठिकाणी आम्ही घरूनच असणारे भाऊ भाऊ बरोबर आलेलो आहोत, पण या ठिकाणी या युद्धामध्ये माझ्या भावाला शक्ती लागलेली आहे आणि शक्ती लागलेली आहे, तो मरणाच्या काठी बसलेला आहे, संज्ञ झालेला आहे. काय करावं कळकळून त्या सुसेनाला असणारे प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. सखे बंधू दोघे झाले येरा येरांचा श्रेय धरून वन निघालो आपण पितृवचन. वना निघालो आपण पितृवचन राखावया. त्यावेळेला सुसेन वैद्याला प्रभू रामचंद्र सांगतात, सुसेना आम्ही वनाला आलो, घरून येताना आम्ही बरोबर आलो, पण या ठिकाणी पाय कसं झालं, काय झालं असं सुसेनाला तिथालची हकीकत प्रभू रामचंद्र कळकळून दुःखामध्ये दुःख अवस्थेमध्ये आणि ते बोलू लागलेले आहेत. वचन ऐक सुसेने लक्ष्मणे चलिया प्राणा मज चाड नाही निज प्राण येर जाणे काय चाड. आणि त्यावेळेला सांगितलं बाबा या ठिकाणी काय झालं, लक्ष्मण असणारा विसर्जन पडलेला आहे आणि हा जर मरण पावलात
तर मला या ठिकाणी युद्ध करण्याची गरज नाही, मला कशाचीच गरज नाही. काय करायचं मला? माझा भाऊच जर गेला तर मला काय करायचं?